नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण आलो आहे आपल्या भुईमुगाच्या वावरामध्ये भुईमुग खुरपण्यासाठी. तर भुईमुग लावून आपल्याला 1 महिना झालेला आहे. तर सुरुवातीला आपण आपल्या भुईमुगाच्या वावरामध्ये रोट्या देखील मारून घेतलेल्या आहे. त्यानंतर आपण आपल्या भुईमुगाच्या वावरामध्ये टोकन यंत्राच्या सहाय्याने भुईमुग हा देखील टोबून घेतलेला आहे. तर आम्ही हा भुईमुग हा पूर्णपणे 7-8 दिवसात खुरपून घेणार आहे. कारण आता उन्हाळा सुद्धा खूप कडक वाढलेला आहे. तर त्यासाठी आपल्याला पाण्याचं सुद्धा खूप नियोजन करावं लागणार आहे. तर नियोजन करण्यासाठी आम्ही पुढलं देखील नियोजन करून ठेवलेलं आहे. तर हे बघा, ही पूर्णपणे आपण ही टाकी बांधून घेतलेली आहे. त्या टाकीमध्ये पूर्णपणे आपण साठा करून ठेवलेला आहे. कारण आता पाण्याची सुद्धा आपल्याला खूप बचत करावी लागणार आहे. कारण आता उन्हाळा असल्यामुळे पाणी पूर्णपणे या शेतीला लागतं. कमी लागण्यासाठी आपण ठिबकच्या नळ्या देखील ह्या जुळून घेतलेल्या आहे. तर पूर्णपणे आपल्याला हे असे नियोजन करावं लागणार आहे. कारण आता हा खूप कडक उन्हाळा वाढलेला आहे. उन्हाळा वाढल्यामुळे आपल्या विहिरीमध्ये पाणीसुद्धा खूप कमी आहे. तर आपल्याला पाणीसुद्धा हे खूप जपून वापरावं लागणार आहे. कारण कसं आहे, आपल्या प्रत्येक पिकाला पाण्याची खूप आवश्यकता असते. आपण आपला हा भुईमुग 2-4 दिवसात हा खुरपून घेणार आहे. कारण पुढलं अजून आपल्याला भरपूर नियोजन करायचं आहे. तर आम्ही हा भुईमुग हा पूर्णपणे 7-8 दिवसात खुरपून घेणार आहे. कारण आता उन्हाळासुद्धा खूप कडक वाढलेला आहे. तर त्यासाठी आपल्याला पाण्याचं सुद्धा खूप नियोजन करावं लागणार आहे. तर नियोजन करण्यासाठी आम्ही पुढलं देखील नियोजन करून ठेवलेलं आहे. तर हे बघा, ही पूर्णपणे आपण ही टाकी बांधून घेतलेली आहे. त्या टाकीमध्ये पूर्णपणे आपण साठा करून ठेवलेला आहे. कारण आता पाण्याची सुद्धा आपल्याला खूप बचत करावी लागणार आहे. कारण आता उन्हाळा असल्यामुळे पाणी ते कमी लागण्यासाठी आपण ठिबकच्या नळ्या देखील ह्या जुळून घेतलेल्या आहे. तर पूर्णपणे आपल्याला हे असे नियोजन करावं लागणार आहे. कारण आता हा खूप कडक उन्हाळा वाढलेला आहे. उन्हाळा वाढल्यामुळे आता आपल्या शेतीमध्ये पाणी खूप कमी असल्यामुळे तर आपल्याला पाणीसुद्धा हे खूप जपून वापरावं लागणार आहे. कारण कसं आहे, आपल्या प्रत्येक पिकाला पाण्याची खूप आवश्यकता असते. तर त्यासाठी आपल्याला हे पूर्णपणे नियोजन करावं लागणार आहे. तर बघा, आपली त्या साईडला दिसती तिकडे ती विहीर आहे. ती समोर दिसती ती विहीर आहे. तिथं बघा, तो पोल दिसतो, तिथे विहीर आहे. समोर इकडं दिसतंय ते आपलं शेततळं देखील आहे. हे बघा, ती समोर लावलेली ती मका आहे. आणि आपल्या समोरची जी जवळ दिसते ती तो गहू आहे. आपण आपला हा भुईमुग 2-4 दिवसात हा खुरपून घेणार आहे. कारण पुढलं अजून आपल्याला भरपूर नियोजन करायचं आहे. तर आपण आपल्या विहिरीमधून पाणी डायरेक्ट या टाकीमध्ये आणून सोडलेलं आहे. तर या टाकीमध्ये एकदा पाणी आलं तर एकदा कॉक चालू करून द्यायचा. तर थेट आपल्या वावरामध्ये पाणी जाणार आहे. तर आपल्याला कुठल्या प्रकारे अडचण येणार नाही. कारण काय होणार आहे, आपण आपल्या वावरामध्ये या पूर्णपणे या ठिबकच्या नळ्या जोडून दिलेल्या आहे. या ठिबकच्या नळीचा कॉक जर एकदा फिरून दिला तर या ठिबकच्या नळीनं पूर्णपणे आपल्या वावरामध्ये पाणी जाणार आहे. तर आपल्याला हातभाराने सुद्धा पाणी भरण्याची गरज पडणार नाही. कारण ठिबकच्या नळीने पाणी हे खूप कमी लागतं आणि हातभाराने पाणी जर भरायचं म्हटलं तर खूप पाणी लागतं. तर आपल्याला पुढचं देखील खूप नियोजन असतं. आपल्याला पूर्णपणे नियोजन करूनच काम करावं लागतं. शेती काही ही सुखाची नाही. शेती ही खूप कष्टाने करावी लागते, घाम गाळावा लागतो, तेव्हा ती शेती पिकवता येते. तर त्यासाठी आपल्याला हे पूर्णपणे मेहनत घेतल्याशिवाय कुठलीच गोष्ट आपल्याला मिळत नाही. हे तुम्ही कायम लक्षात ठेवा. तर आपल्या भुईमुगाच्या वावरामध्ये आपल्याला भुईमुगाला पाणी देण्यासाठी आपण कुठल्या प्रकारे बारं देखील बसवलेलं नाही. तर आपण हे पूर्णपणे ठिबकच्या नळ्या जोडलेले आहे. तुम्ही बघू शकता, हे बघा, पूर्णपणे या नळ्या जोडून घेतलेल्या आहे. बारेने जर पाणी भरायचं म्हटलं पाणी जास्त लागतं आणि ठिबकच्या नळीनं जर पाणी द्यायचं म्हटलं तर पाणी खूप कमी लागतं. लाईट असती किंवा नसती तर त्यावेळेस पूर्ण आपल्या शेतीला पाणी देण्यासाठी आपल्याकडे कुठल्या प्रकारे नियोजन नसतं. तर त्यासाठी आपण ही टाकी देखील बांधून घेतलेली आहे. ही टाकी देखील बांधून घेतली. तिथे फक्त जायचं आणि कॉक फिरवायचा. कॉक फिरून या नळ्यांनी पूर्णपणे आपल्या वावरामध्ये पाणी जाणार आहे. मग पाणी गेलं म्हणजे काय होतं, आपला वेळ देखील वाचणार आहे. आपण एकदा कॉक फिरवला का पाणी चाललं आपल्या वावरामध्ये. तर त्याला बघण्याची सुद्धा गरज लागत नाही. फक्त अधूनमधून एक दोनदा फक्त चक्कर मारायचा, बघायचं कुठं ओललं आहे कुठं नाही ओललं. जिथं ओललं नसेल मग तिथं फक्त आपण नळी जाऊन तिथे चेक करायची, कुठं काय झालं कुठं काय नाही. कारण नळ्यांमध्ये भरपूर क्षार असल्यामुळे त्या पूर्ण त्या नळ्यांचे होल पूर्णपणे बंद झालेले आहे. ते बंद झाल्यामुळे काय होतं, पाणी वरती येत नाही. ते पाणी ते पूर्णपणे एका साईडला पळतं. एका साईडला पळल्यामुळे काय होतं, ज्या ठिकाणी झाडं आहे त्या ठिकाणी ते पाणी पूर्णपणे पोचत नाही. तर त्यासाठी आपण या नळ्यांचे पूर्णपणे ही होल हे पूर्णपणे आपण मोकळे करून घेतलेले आहे. तर आता आपला यंदा भुईमुग देखील हा खूप जोरात येणार आहे. कारण तयारी जेवढी जोरात केलेली आहे आम्ही,
विचारूच नका. अशा पद्धतीचा आपला भुईमुग आहे. आता 4 महिन्यांनी पूर्णपणे हा काढायला येईल. तर तुम्हाला काय वाटतं आपला हा भुईमुग किती महिन्यात काढायला येईल? 4 महिन्यात जर काढायला आला तर तुम्हाला आम्ही नक्की पाठवून देणार आहे. तर तुम्ही नक्की घेऊन जा. तर आता दुपारचा 1:30 देखील वाजलेला आहे. आता थोड्या वेळाने आपल्याला जेवायला देखील जायचं आहे. ऊन देखील खूप वाढलेलं आहे. तर आपल्या भुईमुगाच्या वावरामध्ये भुईमुगाला थोड्या दिवसांनी फुलसुद्धा लागणार आहे. तर काही ठिकाणी फुलं देखील लागलेलं आहे. तुम्हाला मी दाखवतो. हे बघा पूर्णपणे असे फुल लागलेले आहे. तर काय झालं या गवतामुळे या भुईमुगाला आळी लागलेली आहे. तर आळीचा कायमस्वरूपी नायनाट करण्यासाठी आपण आपल्या वावरामध्ये खुरपणीसुद्धा चालू केलेली आहे. कारण आळे काय करते ते पूर्णपणे फुलं खाऊन टाकते. फुलं खाल्यामुळे पूर्णपणे त्या भुईमुगाला खाली शेंगा लागत नाही आणि आळी देखील आपल्या भुईमुगाच्या वावरामध्ये खूप झालेली आहे. तुम्हाला ते आळी देखील दाखवतो मी. अरे बघा, हे बघा, या अशा पूर्णपणे अशा जर आळ्या जर असल्या हो आपल्या शेतामध्ये भुईमुग कसं काय येईल तर तुम्हीच सांगा. तर त्याच्यासाठी हा नायनाट करण्यासाठी आपण खुरपणी चालू केलेली आहे. हे बघा ही अशी आळी आहे बघा, किती टपोरी आळी आहे. अशा जर आळ्या जर असल्या हो भुईमुग कसं काय येणार आहे आपला तर तुम्ही सांगा. हे बघा पूर्णपणे ती जिवंत आहे. तर तुम्हाला आपला आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आम्हाला यूट्यूब चॅनल येऊन नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.